तुम्हाला माहीत आहे का बाजरीची भाकर का खावी? बाजरीची भाकर खाल्ल्याने काय फायदे होतात? बाजरीच्या भाकरीचे तोटे काय? नाही ना? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. बाजरीमध्ये विविध प्रथिन आणि जीवनसत्व असल्यामुळे बाजरी आरोग्यासाठी उत्तम आहे. बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, झिंक, व्हिटॅमिन बी असल्यामुळे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. बाजरीची भाकर खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते. पचनक्रिया चांगली राहण्यासाठी बाजरी फार उपयुक्त आहे. बाजरीची भाकर खाल्ल्याने पोटदुखी, गॅस आणि अपचन यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. आहारात बाजरीची भाकरीचा उपयोग केल्याने हृदयविकारासाठी फायदा होतो. बाजरीची भाकरी ऊर्जा देणारी असते, त्यामुळे बाजरीची भाकर खाल्ल्यास थकवा निघून जातो. वजन वाढलेले असेल तर वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी हिवाळ्यात बाजरीची भाकर आवर्जून खा. बाजरीची भाकर खाल्ल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. परिणामी अतिरिक्त आहार टाळला जातो. बाजरीची भाकर खाल्ल्याने इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती वाढते. सर्दी, खोकला अशा आजारांपासून आपला बचाव होतो. बाजरी प्रकृतीने उष्ण आहे, त्यामुळे तिचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे उष्णतेचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी बाजरीच्या भाकरीसोबत तूप, लोणी, गुळाचा खडा खावा. बाजरीचे उत्तम फायदे मिळवण्यासाठी त्यासोबत हिरव्या पालेभाज्या, तूप, लोणी, दही, ताक यांचा समावेश करावा. बाजरीमधील पोषण तत्वे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास आणि चेहऱ्यावर चमक येण्यास मदत करते. बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असते, त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. बाजरीची भाकर खाल्ल्याने शरीरातून उबदार राहते. भाकरीमधील जीवनसत्वे आपले शरीर निरोगी ठेवतात. बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी बाजरीच्या भाकरीचा समावेश आहारात जरूर करावा. यामध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. वारंवार जर अशक्तपणा येत असेल तर बाजरीची भाकरी खा, कारण यामध्ये लोह जास्त प्रमाणात आहे. थंडीमध्ये वजन कमी करायचे असेल तर बाजरीची भाकर खाणे महत्त्वाचे आहे. बाजरी ही कोलेस्टेरॉल पातळी नियंत्रणात ठेवते, तसेच मधुमेह असणाऱ्या व्यक्तीसाठी लाभदायक आहे. बाजरीच्या भाकरीमध्ये प्रीबायोटिक अतिप्रमाणात असतात, त्यामुळे मधुमेह म्हणजेच डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींनी बाजरीची भाकर बिनधास्तपणे खावी. प्रकृतीने उष्ण असलेली बाजरी खाल्ल्याने शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी होतो. रक्तवाहिन्या निरोगी होतात. बाजरीची भाकर बनवताना त्यामध्ये पांढरे तीळ टाकल्यास बाजरीचे गुणधर्म अधिक पटीने वाढतात. दुधामध्ये कुस्करून खाल्लेली बाजरीची भाकरी शरीराला संपूर्ण पोषण देते. वाढत्या वयाच्या मुलांची तब्येत सुधारण्यासाठी म्हशीच्या दुधात बाजरीची भाकर कुस्करून खावी. बाजरीची भाकरी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. बाळातीन महिलेसाठी बाजरी हे एक वरदानच आहे. बाजरीची भाकर खाल्ल्याने महिलांना भरपूर दूध येते, ज्याद्वारे बाळाचे पोषण होते. बाळातीन महिलेने जर बाजरीच्या पिठाचा घाटा खाल्ला तर बाळ अगदी गुटगुटीत आणि निरोगी होते. बाजरीची भाकर दररोज खाऊ शकतो का? हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकर दररोज बिनदिक्कतपणे खाऊ शकतो. इतर ऋतूमध्ये मात्र आठवड्यातून 3 वेळा बाजरीची भाकर खाऊ शकतो. गव्हाची चपातीपेक्षा बाजरीची भाकर ही काही पटीने चांगली आहे. बाजरीची भाकर खाण्याचे तोटे आणि नुकसान. बाजरीची भाकर उष्ण असल्यामुळे कमी प्रमाणात खावी. बाजरीची भाकर उन्हाळ्यामध्ये खायचे टाळावे. बाजरीची भाकर जरी आरोग्यासाठी गुणकारी असली तरी तिचे सेवन अतिप्रमाणात करू नये, कारण बाजरीची भाकरी ही उष्ण असते, त्यामुळे नुकसान होऊ शकते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.